नमस्ते, मी डॉक्टर अनिल केसकर. आय एम अ सिनियर यूरोलॉजी कन्सल्टंट इन विघ्नार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. किडनी स्टोन हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा पण वेदनादायक असा आजार आहे. आजारामध्ये कमी पाणी पिण्याची सवय, आहारातील असंतुलन किंवा मेटाबॉलिक कारणामुळे या आजाराचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. अनेक रुग्ण सुरुवातीला आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा ऑप्शन निवडतात, परंतु आराम पूर्ण न मिळाल्यामुळे ते आमच्याकडे येतात. परंतु ज्यावेळी ते येतात त्यावेळी बराच वेळ गेलेला असतो आणि त्यामुळे ते बरेच कॉम्प्लिकेशन झालेले असतात. अशा वेळी या विषयावरती बोलणं आणि त्याच्यावरती हा विषय मांडणं हे महत्त्वाचं होतं, म्हणून मी आज आपल्यासमोर हा विषय मांडत आहे. किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटमध्ये जर पाहिलं तर त्याची ट्रीटमेंटमध्ये स्टोनची साईज, त्याचं लोकेशन आणि त्याची सिम्पटम्सवरती ही ट्रीटमेंट अवलंबून असते. सर्व स्टोन एकसारखे नसतात आणि म्हणूनच सर्वांसाठी एकच उपचार पद्धती लागू होत नाही. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे मूत्राचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लहान आकाराचे स्टोन जे असतात ते नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. मात्र हा परिणाम प्रामुख्याने लहान स्टोन पर्यंतच मर्यादित असतो. साधारणपणे 5 mm पर्यंत जे किडनी स्टोन आहेत त्याला आपण स्मॉल स्टोन म्हणून ओळखलं जातो. अशा स्टोनमध्ये सुमारे 70 ते 80% रुग्णांमध्ये ते नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते. अशा या टप्प्यावरती आपण जास्तीत जास्त पाणी पिणे किंवा वेदना नियंत्रण करण्यासाठी टॅब्लेट्स घेणे, आयुर्वेदिक औषधांचा वापर हा एक सपोर्टिव्ह ठरू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे, स्टोन बाहेर पडण्याचे मुख्य काम हे आपले शरीर स्वतःच करत असते. आयुर्वेद हा एक सहाय्यक घटक ठरू शकतो. आता 5 ते 7 mm या श्रेणीतील स्टोन जे आहेत ते आपण बॉर्डरलाईन मानले जातात. काही रुग्णांमध्ये हे स्टोन बाहेर पडतात, तर काहीमध्ये हे मूत्रमार्गात अडकून वेदना, सूज किंवा अडथळा निर्माण करू शकतात. अशा अवस्थेत आयुर्वेदिक उपचार हे काही प्रमाणात मदत करू शकतात, परंतु पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहणं हे सुरक्षित नाही. अशा रुग्णांना आपण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन हे आपण गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रॉपरली ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. 7 ते 10 mm जे स्टोन आहेत ते नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी होते. या टप्प्यावरती वेदना तीव्र होतात आणि मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्याचा धोका जास्त वाढत असतो. अशा परिस्थितीत आपल्याला पेशंटला लिथोट्रिप्सी करणं गरजेचं असतं किंवा लेझर ट्रीटमेंट जे आहे, जे मॉडर्न ऑपरेशन जे आहेत त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट एक आहे, ते आपल्याला करणं गरजेचं असतं. अशावेळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे स्टँडअलोन आहे ते इफेक्टिव्ह राहत नाही. लिथोट्रिप्सी किंवा लेझर ट्रीटमेंटची जी गरज असते, जे स्टोन जे आहे ते छोटे छोटे तुकडे करून आपल्याला तो स्टोन बाहेर काढावा लागतो. अशावेळी आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे आहे त्याच्यावरती स्वतंत्र उपाय म्हणून प्रभावी ठरत नाही. 10 mm पेक्षा मोठ्या स्टोनमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होते. अशावेळी URS, RRS किंवा PCNL सारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. खूप वेळ गेला असेल, विलंब लागला असल्यास आपल्याला किडनीचे कार्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये केवळ आयुर्वेदिक उपचारावरती अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतरही आमच्याकडे येतात. त्याचं महत्त्वाचं कारण आहे, काही वेळा स्टोन पूर्णपणे निघत नाही, फक्त लक्षणे कमी होतात. काही रुग्ण उपचार अपूर्ण ठेवतात किंवा योग्य निदान न करता उपचार सुरू ठेवतात. आहार किंवा पाण्याचे प्रमाण न बदलल्यामुळे पुन्हा पुन्हा स्टोन तयार होतो. त्यामुळे रुग्णांना असं वाटतं की उपचार आपले निष्फळ ठरले आणि ते अदर ऑप्शन विचारात घेतात. आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य निदान. कोणत्याही उपचारापूर्वी स्टोनचा अचूक आकार किंवा लोकेशन जाणून घेण्यासाठी आपल्याला सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी करावं लागतं. त्यानंतरच योग्य उपचार पद्धती निवडली पाहिजे. आयुर्वेदिक उपचार हे पूर्णपणे चुकीचे नाही आहेत, परंतु ते मुख्य उपचार नसून सहाय्यक उपचार म्हणून आपण अधिक त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. एकूणच किडनी स्टोनच्या उपचारामध्ये वन साईज फिट्स ऑल हा जो दृष्टिकोन आहे तो योग्य नाही. लहान स्टोनमध्ये आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग आपण करू शकतो, परंतु मोठ्या आणि गुंतागुंतीचे जे स्टोन आहे त्यामध्ये युरोलॉजिस्ट इन्व्हॉल्व करणं आवश्यक असतं. योग्य वेळी उपचार निवडल्यास रुग्णाला सुरक्षित आणि प्रभावी परिणाम मिळू शकतो.